मी नेहमी सांगतो इतर शेतकऱ्यांना की खर्च कमी करून ॲव्हरेज कसं वाढवता येईल. हे इमॅक्टो आणि इन्स्टाएक्स मी गजू भाऊंना दिलं होतं, तर काय रिझल्ट आला गजू भाऊ तुम्हाला? आणि मला असं वाटतं की आज जर मारलं तर सकाळी रिझल्ट भेटेल असं असं कोणतंच प्रोडक्ट असं मला असं वाटत नाही. हे मी काल 10 वाजता मारलं आणि आज सकाळी 10 वाजता येऊन पाहिलं तर आळ्या शेतात ऍक्च्युली बघा आळ्या पूर्ण सोयाबीन खाली म्हणजे पडलेली आहे. पावसामुळे लेट फवारणी झाली होती, यांच्या आळ्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं. तर इन्स्टाएक्समुळे पूर्ण आळ्या फवारणी मागेच आळ्या आणि भनक पूर्ण खाली पडलेलं आहे. हे सगळं कोणीही कुठेही पाहिलं असे वारून सोयाबीन वारून तर तुम्हाला तुम्हाला खाली आहे, खाली पडलेल्या पूर्ण दिसतील खाली आळ्या. आळी पडलेली आहे, काळी आहे, कोणती गवळी आहे. इन्स्टाएक्स विषयी दुसरं बाकी शेतकऱ्यांना काय सांगसाल गजू भाऊ? मला तरी असं वाटतं की बा माझ्या मित्रांनी माझ्यासोबत तिघांनी चौघांनी वापरलं. यादराव झाले, भगवान रावणं झाले, असे 4-5 जणांनी मी माझ्या म्हणण्यावरती एक दिवस थांबून त्यांनी एक फवारणी लेट करून माझ्या म्हणण्यावर त्यांनी घेतलं. म्हणजे बालाजीला जायचं होतं यांना. हा, बालाजीला जायचं तर मी त्यांना थांबवलं. आणि मला असं वाटतं की बाकीच्याही शेतकऱ्यांनी दुसरं प्रोडक्ट वापरल्यापेक्षा, मी नाव नाही घेणार दुसरं कोणतं वापरू नका वापरू, पण हे इन्स्टाएक्स वापरल्यामुळे मला तरी असं वाटतं की दुसऱ्या दिवशी रिझल्ट फास्ट भेटणार आहे याचा, आणि कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये. धन्यवाद गजू भाऊ.